गेल्या वेळेला आपण एक फॉन्ट नावाचा टॅग बघितलेला आणि त्या फॉन्टला आपण एक कलर दिलेला. तेव्हा आपण जे काही कलर वापरायचो ते प्री डिफाईंड कलर होते. मग जर आपल्याला कस्टम कलर वापरायचा असेल, वेगळा एखादा कलर, तर आणि कोणकोणत्या व्हॅल्यू आपण स्पेसिफाय करू शकतो ते आपण इथे बघूया. समजा मी इथे काय म्हटलं, इंडिया इज माय कंट्री असं लिहिलं आणि याला फॉन्टला कलर देतो, कलर इज इक्वल टू रेड आणि ओपन इन ब्राउझर करतो. तर आता इथे बघा कलर रेड असल्यामुळे आपल्याला इथे रेड आलं. मग असे काही ठराविक जे ठरलेले जे कलर आहेत ते येऊ शकतात. मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वेगळे कस्टम कलर पाहिजेत, स्वतःचे वेगळे कलर पाहिजे असतील, तर तुम्ही कसे देऊ शकता, हेक्साडेसिमल कोड वापरून देऊ शकता. फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केलं किंवा कुठल्याही सर्च इंजिनवरून सर्च केलं, हेक्साडेसिमल कोड फॉर कलर्स, इथे आलं बघा HTML कलर कोड्स. इथे कुठल्याही वेबसाईटवरती जा, हे जे आहेत ते हेक्साडेसिमल कोड आहेत. हेक्साडेसिमल म्हणजे काय, हेक्सा म्हणजे 6, डेसिमल म्हणजे किती, 10. हेक्साडेसिमल कोड. मग इथे जो काही कलर मी पिक करणार त्याचा इथे हेक्साडेसिमल कोड दिसतो. असा जर एखादा तुम्हाला कस्टम कलर पाहिजे असेल तर तुम्ही इथून तो बनवू शकता. मग जो काही कलर फायनली बनेल तो कलर इथून सिलेक्ट करायचा, त्याचा जो काही कोड असणार तो इथून आम्ही कॉपी केला आणि इथे देताना तो कलर आपण कसा देऊ शकतो, हॅश वापरून देऊ शकतो. कसा, हॅश वापरून. कलर इज इक्वल टू ब्ल्यूच्या ऐवजी मी हे पेस्ट करतो आणि याच्यापूर्वी हॅश लावतो आणि सेव्ह करतो आणि ते मग पेज रन करतो. झाला ना. मग अशा प्रकारे मी इथे मला पाहिजे तसा कस्टम कलर जनरेट करून देऊ शकतो. त्याचप्रमाणे ही जी दुसरी वेबसाईट आहे इथे सुद्धा बघा सगळे जे कलर आहेत ते लाल, पिवळा आणि निळा या 3 रंगापासून बनलेले असतात. पण जेव्हा कम्प्युटर स्क्रीनचा विषय येतो तेव्हा लाल, हिरव्या आणि निळा या कलरपासून बनतात. RGB व्हॅल्यू. मग यांचं प्रमाण कमी जास्त करून तुम्ही काय करू शकता, पाहिजे तो कलर इथे बनवू शकता आणि तो कलरचा हेक्साडेसिमल कोड इथे टाकू शकता कस्टम कलर बनवण्यासाठी. RGB रेड, ग्रीन आणि ब्ल्यू या तिघांचं हे कॉम्बिनेशन आहे इथे. तर ही एक गोष्ट तुम्हाला त्या दिवशी सांगायला विसरलेलो, कलर तुम्ही अशा प्रकारे कस्टम कलरसुद्धा देऊ शकता म्हणून ते आता सांगितलं. आता आपण पुढचा टॅग बघणार आहोत तो म्हणजे अँकर टॅग. अँकर टॅग. मग आता अँकर टॅग आहे तो असा अँकर म्हणून लिहिला जात नाही, तर तो शॉर्टमध्ये ए म्हणून लिहिला जातो, A/A. मग या अँकर टॅगमध्ये आपण काहीतरी समजा लिहिलं, क्लिक हिअर असं जर लिहिलं आणि सेव्ह करून जर मी याचं आउटपुट बघितलं इकडे, तर क्लिक हिअर हे असं दिसतंय ना, टेक्स्ट दिसतंय. पण जर याचं आणखी एक ॲट्रिब्यूट आहे href नावाचं, आणि त्या href नावाच्या ॲट्रिब्यूटमध्ये मी काहीतरी व्हॅल्यू देतो, www.google.com अशी व्हॅल्यू दिली, सेव्ह केली आणि इथे हे पेज रिफ्रेश करतो, तर कसं झालं, निळं झालं. याची एक लिंक बनली आणि या लिंकवरती मी जेव्हा क्लिक करणार तेव्हा कुठे जाणार, google.com वरती जायला पाहिजे. इथे https:// असं टाकूया. गेला google.com वरती. मग समजा मी इथे दुसऱ्या वेबसाईटचं नाव टाकलं, https://youtube.com. रिफ्रेश केला आणि याच्यावरती क्लिक केलं तर कुठे जाणार, मी यूट्यूब ओपन होणार. यूट्यूबवरती आलं. कळलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून मी काय देऊ शकतो, तर ही याच्या बाजूला काल जी आपण लिस्ट बनवली होती, अनऑर्डर्ड लिस्ट आणि ऑर्डर्ड लिस्ट, ह्याचं जर पेज ओपन केलं तर हे अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसतंय. हां, मग हे जर पेज मला ओपन करायचं असेल तर
कुठे क्लिक केल्यानंतर, या लिंकला क्लिक केल्यानंतर मला इथे youtube.com वगैरे ओपन होतं आहे. त्याऐवजी जर ते स्वतःचं पेज जर ओपन करायचं असेल तर मी सरळ त्याचं नाव देऊ शकतो. काय नाव आहे याचं? HTML प्रॅक्टिकल स्पेस 3. इथे काय करणार? HTML प्रॅक्टिकल स्पेस 3.html सेव्ह केलं आणि ते रन करतो. आता या लिंकला क्लिक करतो तर ते पेज ओपन झालं. कळलं? मग ह्याची अट काय आहे? असं जर डायरेक्टली आपण इथे ज्या पेजचं नाव लिहिणार ते पेज कुठे असलं पाहिजे? तर ज्या डिरेक्टरीमध्ये, ज्या फोल्डरमध्ये मी ह्या वेगवेगळ्या फाईल ठेवलेल्या आहेत त्याच फोल्डरमध्ये जर ते पेज असेल तर डायरेक्टली आपण त्याचं नाव देऊ शकतो. समजा एखादं पेज जर वेगळ्या डिरेक्टरीमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल हे जे आताचे पेज होतं HTML प्रॅक्टिकल 3 हे समजा कुठल्या दुसऱ्या पाथमध्ये असेल, W3 ट्युटोरियल्स या पाथमध्ये असेल, तर मला हे कसं मिळणार? तर याचा जे पूर्ण जो डिरेक्टरी आहे, वरचा जो पाथ आहे तो मला कॉपी करावा लागेल आणि तो पाथ मी याच्या आधी देणार कॉपी पेस्ट करून, ते स्लॅश. कळलं? आता जर मी काय केलं, हा पाथ न देता जर मी इथे क्लिक करायला गेलो तर हे पेज ओपन होत आहे ना. आता हे जर पेज ओपन होऊ नये तर मी काय करणार? त्या लिंकवरती जाणार जिथे मी हे सगळं स्टोअर करून ठेवलं आहे. पेजचं नाव काय आहे? HTML प्रॅक्टिकल 3. हे पेज इथून मी घालवणार, कट केलं आणि पेस्ट कुठे करतो? W3 इथे करतो. हां, आणि आता जर मी इकडे रिफ्रेश करायला गेलो तर ते त्याला सापडणार नाही, गेलं पेज. मग HTML प्रॅक्टिकल 3 मी मूव्ह केलं, जोपर्यंत सेम डिरेक्टरीमध्ये होतं, सेम फोल्डरमध्ये होतं, तेव्हा त्याचं नुसतं नाव घेतल्यावरती ते ॲक्सेस व्हायचं. आता मी ते दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये टाकलं. कुठल्या डिरेक्टरीमध्ये टाकलं? तर या डिरेक्टरीमध्ये टाकलं. ह्या डिरेक्टरीचा पाथ कॉपी केला आणि इथे पेस्ट केला आणि इथे स्लॅश टाकलं. म्हणजे जी ड्राईव्हमधल्या W3 ट्युटोरियल्स नावाच्या फोल्डरमध्ये HTML प्रॅक्टिकल 3.html ही एक फाईल आहे. आणि आता जर मी इथे रिफ्रेश केलं पेज आणि या क्लिक हिअरला क्लिक केलं तर ते पेज ओपन होणार. कळलं? म्हणजे जे पेज ओपन करायचं आहे त्याचा आपण इथे पाथ टाकू शकतो. href वापरून आपण मगाशी google.com youtube.com हे जेव्हा आपण ओपन केले त्या प्रकारे आपण ओपन करू शकतो. आणि तिसरी गोष्ट आपण आणखी याच्यामध्ये करू शकतो ती म्हणजे समजा त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ईमेल ॲप ओपन करायचं असेल, ईमेलचं ॲप, तर आपण इथे मेल टू कोलन आणि पुढे ज्याचा जो काही ईमेल असेल तो ईमेल टाकू शकतो. म्हणजे जर आता मी इकडे रिफ्रेश केलं आणि क्लिक हिअरला क्लिक केलं तर आता मेलचं ॲप ओपन होणार. कळलं ना? आणि जेव्हा मी ह्याच्यातलं एखादा काहीतरी निवडणार, सध्या ह्याच्यात मी काही लॉग इन केलेलं नाही, मी क्रोमवरून करतो जीमेल वगैरे लॉग इन, तर समजा इथे मी लॉग इन केलं तर मला बाय डिफॉल्ट हे नाव आलेलं दिसणार कंपोज बॉक्समध्ये, हा ईमेल आलेला दिसणार ज्याला मला ईमेल पाठवायचा आहे त्या सेक्शनमध्ये, मेल टू हा झाला. त्याचप्रमाणे जर एखाद्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथे टेल म्हणून आहे. टेल म्हणजे काय? टेलिफोनी. मग इथे आपण तो नंबर टाकू शकतो जो काय असेल तो. म्हणजे ह्या लिंकवरती जेव्हा क्लिक करणार तेव्हा काय होणार? आता ह्याच्यात फोन करायचा ॲप इन्स्टॉल केलेलं नाही आहे म्हणून ओपन पिक ॲन ॲप असं म्हणतोय. हेच जर पेज तुम्ही मोबाईलमधून ओपन केलात आणि क्लिक हिअरवरती क्लिक केलं तर काय होणार? डायरेक्ट तुमचा कॉलिंगचा ॲप ओपन होणार आणि त्याच्यामध्ये हा नंबर आलेला असणार वरती, ॲटोमॅटिक हा नंबर आलेला असणार. या लिंकवर क्लिक केल्यावरती तो त्या ठिकाणी येतो. मग हा काय झाला? अँकर टॅग झाला. मग अँकर टॅगमध्ये अजून आपण काय करू शकतो? मग अशी तर तुम्हाला पहिलं काय दाखवलं, इथे जी काही लिंक टाकणार त्या लिंकवरती तो आपल्याला घेऊन जाणार. झालं. अजून याला टायटल नावाचं एक ॲट्रिब्यूट आहे. टायटल इज इक्वल टू, हे टायटल काय करतं? एक टूल टिप टेक्स्ट दाखवतं. जेव्हा आपण माऊस त्या लिंकच्या वरती नुसता फिरवतो, क्लिक करायच्या पूर्वी नुसता जरी आपण फिरवला तरी त्या ठिकाणी टूल टिप टेक्स्ट दाखवतो.
समजा त्या ठिकाणी आपण लिहिलं धिस इज टूलटिप टेक्स्ट असं लिहिलं आपण आणि इथे मी रिफ्रेश करतो. आता नुसता माऊस मी वरती नेतो ते इथे काय दिसतंय खाली टूलटिप टेक्स्ट, धिस इज टूलटिप टेक्स्ट. कळलं? त्या ठिकाणी जर मी नाव टाकलं सायली इज हिअर आणि इथे रिफ्रेश केलं तर इथे काय येणार सायली इज हिअर, टूलटिप टेक्स्ट झालं. मग ही अँकर टॅगची ही महत्त्वाची ॲट्रिब्यूट्स आहेत. अँकर टॅग कळलं? सायली, सबीना समजलं काय? नेहा समजलं? समजलं काय? सर ते HARF का लिहितात? HARF म्हणजे काय? हायपरलिंक रेफरन्स. म्हणजे तुला इथे जो काय पाथ देणार HARF काय झालं एक ॲट्रिब्यूट झालं. जसं आपण लिहितो कलर इज इक्वल टू डबल कोटमध्ये ग्रीन किंवा कलर इज इक्वल टू रेड. मग कलर हे काय झालं ॲट्रिब्यूट झालं आणि रेड काय झालं त्याची व्हॅल्यू झाली. तसं HREF हे काय आहे एक ॲट्रिब्यूट आहे आणि ही त्याची व्हॅल्यू आहे. मग HREF ॲट्रिब्यूट काय करतं? HREF ॲट्रिब्यूट काय डिफाईन करतं? एक रेफरन्स डिफाईन करतं. इथे जो काय आपण रेफरन्स देणार HTTPS: म्हणजे काय? इथे वेबसाईट ओपन कर या बटनला क्लिक करणार तेव्हा HREFला तुम्ही जो काय पाथ दिलेला असणार ती वेबसाईट ओपन करणार. जर तुम्ही HREFला लोकल पाथ दिला G ड्राईव्ह किंवा C ड्राईव्ह त्याच्यामधला अमुक अमुक फोल्डर त्याच्यातली अमुक अमुक फाईल ओपन कर तर तो पाथ इथे देतो. किंवा मेल टू एखाद्याला ईमेल करायचं असेल तर तो पाथ हे काय असतं HREF. समजलं? हो हो. आणि टायटल म्हणजे काय टूलटिप टेक्स्ट दाखवण्यासाठी. HREF मध्ये ज्या पेजवरती आपल्याला जायचं आहे म्हणजे जे पेज आपल्याला ओपन करायचं आहे त्या पेजचा पाथ दिला जातो. मग हा काय झाला अँकर टॅग. त्याच्यानंतर पुढचा टॅग आहे महत्त्वाचा तो म्हणजे इमेज टॅग. आता जर आपल्याला इमेज डिस्प्ले करायची असेल तर त्याच्यासाठी जो टॅग आहे तो म्हणजे काय इमेज टॅग IMG. आता इमेज टॅग हा अनपेअर्ड टॅग आहे. ह्याला /IMG करून क्लोज करायची गरज नसते. इमेज टॅग इज अनपेअर्ड टॅग. आता हा जो इमेज टॅग आहे त्याच्यामध्ये आपण इमेज टॅग जरा चेक करतो अनपेअर्ड आहे की नाही तो. हां इनपुट आहे इनपुट टॅग अनपेअर्ड टॅग आहे. इमेज टॅग मध्ये जरा माझं कन्फ्युजन आहे. इमेज टॅग हां इमेज टॅग हा अनपेअर्ड टॅग आहे. मग ह्या इमेज टॅगमध्ये आपण काय काय ठेवू शकतो तर मल्टिपल फॉर्मॅट्स आहेत इमेजचे. त्यातील कुठलीही इमेज ठेवू शकतो. मग सपोर्टेड फॉर्मॅट कुठले आहेत? एक म्हणजे BMP म्हणजे काय बिट मॅप इमेज. BMP एक्सटेन्शन म्हणजे काय बिट मॅप इमेज. हे आपण वेबसाईटमध्ये ॲड करू शकतो. आणि कुठले JPG किंवा JPEG म्हणजे काय जॉईंट पिक्चर एक्सपर्ट ग्रुप हे सुद्धा आपण ॲड करू शकतो. आणि हे जरा कॉम्प्रेस्ड इमेज असतात. त्यांची जागा KB मध्ये कमी असते बघा MB KB. JPEG PNG पेक्षा कमी साईज असते यांची. पटकन सेंड होतात. त्याच्यानंतर येतात ते PNG म्हणजे पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. हे जे आहेत हे लाखो कलर सपोर्ट करतात. PNG आहेत ते. आणि याची जी क्वालिटी असते ती भारी असते. म्हणजे कॉम्प्रेशनमध्ये क्वालिटी लूज होत नाही. आणि या इमेजची साईजसुद्धा JPG पेक्षा जास्त असते. ट्रान्सपरन्सी वगैरे या इमेजमध्ये मेंटेन होते. त्याच्यानंतर GIF ग्राफिकल इंटरचेंज फॉर्मॅट.
मग हे जे GIF नावाचे इमेज असतात ते काय असतात, असे ॲनिमेटेड इमेज असतात. मग इथे आपण एक्झाम्पल बघूया, एका ॲनिमेटेड इमेजचं एक्झाम्पल बघूया आणि एका नॉर्मल PNG JPG याचं एक्झाम्पल बघूया. मग ती इमेज लावण्यासाठी त्या इमेजचं नाव कुठेतरी दिलं पाहिजे ना. मग अँकर टॅगला जसा href टॅग असतो जिथे आपण त्या लिंकचा पाथ देतो, तसाच इमेजचा पाथ देण्यासाठी src नावाचा टॅग असतो. src म्हणजे सोर्स. इथे आपण त्या इमेजचा पाथ टाकणार, ज्या ठिकाणी ती इमेज आहे त्या इमेजचा आपण पाथ टाकणार. समजा मी पिक्चर्समध्ये गेलो, मग याच्यातली मला एखादी इमेज दाखवायची असेल, समजा ही इमेज असेल, तर मी या इमेजचं नाव कॉपी करणार bscit.jpg आणि इमेज कुठे आहे तर या पाथवरती आहे. जर मी समजा इथे डायरेक्टली एवढं टाकलं bscit.jpg आणि मी हा प्रोग्राम समजा मी रन केला, ओपन इन ब्राउझर, तर इथे बघा इमेज दिसत नाही आहे. हा एरर आला का? कारण डायरेक्ट जर आपण इमेजचा जर पाथ दिला असा, तर तो चेक करतो ज्या फोल्डरमध्ये तुमचा हा प्रोग्राम सेव्ह आहे त्या फोल्डरमध्ये ती इमेज आहे का. जर असेल तर दाखवणार, नसेल तर नाही दाखवणार. या फाईलचं नाव काय आहे, HTML practice 5 म्हणून आहे. HTML practice 5. HTML practice 5. इथे ती फाईल आहे का, नाही. समजा मी ती इथे उचलून टाकली, इथून उचलली, कॉपी केली आणि इथे पेस्ट केली आणि आता जर हे पेज मी रिफ्रेश केलं तर मात्र ही इमेज इथे आली. कळलं? आता समजा मी इथून पुन्हा डिलीट केली आणि इथे रिफ्रेश केलं तर इमेज गेली. मग ही इमेज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जो पाथ आहे तो समजा मी दिला, या ठिकाणचा पाथ हा कॉपी केला, इथला पाथ कॉपी केला आणि इथे मी तो पेस्ट केला आणि इमेज दिसते की नाही इथे मी चेक करतो. इमेजला राईट क्लिक करून सुद्धा तुम्ही त्याचा पाथ कॉपी करू शकता. बघा, हा इमेजचा पाथ कॉपी पेस्ट केला मी इथे, इमेजचा पाथ कॉपी पेस्ट केला आणि इथे एक स्लॅश दिलं. म्हणजे काय, सी ड्राईव्ह मधल्या युजर्स फोल्डरमधल्या ॲडमिन नावाच्या फोल्डरमध्ये, पिक्चर्स नावाच्या फोल्डरमध्ये bscit.jpg नावाची इमेज आहे. मग आता पेज पुन्हा रिफ्रेश करतो तर इथे आता ही पुन्हा इमेज आली का, कारण आपण त्याचा पाथ दिला. कळलं? आता या इमेजची साईज जर मला कमी जास्त करायची असेल तर मी इथून इमेजची साईज वगैरे कमी जास्त करू शकतो. src ॲट्रिब्यूटला मी ही व्हॅल्यू दिली, सोर्स दिला, सोर्सला हा URL दिला, पाथ दिला. आता मी याची हाईट विड्थ देतो, हाईट इज इक्वल टू 300 पिक्सेल. डबल कोटमध्ये लिहायची सवय ठेवा, 300 पिक्सेल, डबल किंवा सिंगल कोटमध्ये. आणि विड्थ इज इक्वल टू 350 पिक्सेल. सेव्ह केलं आणि इथे रिफ्रेश करतो, याची साईज बदलली. बघा काय झालं, हाईट 300 पिक्सेल आणि विड्थ 350 पिक्सेलची झाली. कळलं? इथे मी 300च्या जागी जर 400 केलं आणि रिझल्ट बघितला तर जरा मोठी झाली. इथे समजा मी 500 केलं तर अजून मोठी झाली. कळलं? मग काय झालं, src हाईट आणि विड्थ ही इमेजची ॲट्रिब्यूट झाली. त्याचप्रमाणे अजून काय ॲट्रिब्यूट आहे, अजून बॉर्डर नावाचं सुद्धा ॲट्रिब्यूट आहे. बॉर्डर इज इक्वल टू, इथे नंबर ऑफ पिक्सेल देणार. बॉर्डर मला केवढी पाहिजे तर 1 पिक्सेल एवढी बारीक पाहिजे. रिफ्रेश केलं तर याला एक बॉर्डर आली 1 पिक्सेलची. ही जर मी 10 पिक्सेल केली तर ती जाड बॉर्डर दिसणार, झाली जाड बॉर्डर. 50 पिक्सेल केली तर आता समोर दिसतंय त्याच्या 5 पटीने दिसणार, मोठी. झालं? हे बॉर्डर ॲट्रिब्यूट. त्यानंतर अलाइन नावाचं ॲट्रिब्यूट असतं, जे तुम्ही फॉन्टला वगैरे बघितलात, हेडिंग टॅग्सला, पॅराग्राफ टॅगला बघितलेला. तर अलाइन इज इक्वल टू लेफ्ट, राईट, सेंटर हे आपण देऊ शकतो. आता हे अलाइन आहे, हे कोणासाठी आहे तर या इमेजवरती जर आपण काही टेक्स्ट वगैरे लिहिलेलं असू तर ते टेक्स्ट अलाइन होतं इमेजवरती, लेफ्ट, राईट किंवा सेंटर असं.
समजा इमेज टॅगच्या आधी मी इंडिया लिहिलं आणि ते समजा भारत लिहिलं आणि रिफ्रेश करतो, तर इथे बघा लेफ्ट साईडला इंडिया, राईट साईडला भारत आणि इमेज कुठे आलेली आहे, सेंटरला आलेली आहे. कळलं? आणि इथे समजा मी अलाइन राईट केली आणि रिफ्रेश केलं, तर इंडिया भारत लेफ्टला गेले, इमेज राईटला आली. इमेजची अलाइन जर लेफ्ट केली तर इंडिया भारत कुठे गेलं, उजव्या बाजूला, आणि इमेज इकडे आली. आणि अलाइन जर मी सेंटर केली तर काय होतं, इंडिया एका बाजूला, भारत एका बाजूला आणि मध्ये जे इमेज. मग अशा प्रकारे हा इमेज टॅग आहे. मग याची कुठली कुठली आपण ॲट्रिब्यूट बघितली. सोर्स ॲट्रिब्यूट म्हणजे SRC, हाईट, विड्थ, बॉर्डर, अलाइन. त्याचप्रमाणे आणखी एक ॲट्रिब्यूट आहे एच स्पेस आणि व्ही स्पेस. एच स्पेस म्हणजे काय, हॉरिझॉन्टल स्पेसिंग, म्हणजे डाव्या बाजूकडून किती गॅप इमेजने सोडली पाहिजे. मी समजा इथे 500 पिक्सेल लिहिली, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं, मग डाव्या बाजूकडून 500 पिक्सेलची इमेजने इथे गॅप सोडलेली आहे. कळलं? आणि व्ही स्पेस म्हणजे काय, टॉप कॉर्नर वरून किती स्पेस त्याने सोडली पाहिजे, टॉप साईडवरून, ते काय असणार, व्ही स्पेस. व्ही स्पेस इज इक्वल टू लिहितो 400. आता बघा डाव्या बाजूकडून 500 पिक्सेलची जागा सोडली आणि वरून टॉप साईडवरून 400 पिक्सेलची जागा सोडली. त्याच्यानंतर अजून काय ॲट्रिब्यूट आहेत, एक अल्ट नावाचा ॲट्रिब्यूट आहे, म्हणजे अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. म्हणजे काही कारणास्तव समजा इमेज लोड होणं फेल झालं तर काय तुम्हाला टेक्स्ट दिसलं पाहिजे. समजा सॉरी इमेज नॉट लोडेड हे समजा दिसलं पाहिजे. मग हे आपण बघूया ट्राय करून. इथे इमेज आता लोड होते. समजा त्या ठिकाणी मी गेलो आणि ती इमेजच जर समजा मी डिलीट केली, इमेज जर डिलीट केली आणि आता हे पेज रिफ्रेश केलं तर काय आलं बघा, सॉरी इमेज नॉट लोडेड. म्हणजे काय, अल्ट म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. काय जर काही कारणास्तव जर ही इमेज डिस्प्ले नाही झाली तर अल्टरनेटिव्ह टेक्स्ट काय दिसलं पाहिजे, तर सॉरी इमेज नॉट लोडेड हे दिसलं पाहिजे. इथे जे काय तुम्ही टाकणार ते दिसणार. कळलं? मग मी आता अंडू करतो इथे. अरे अंडू होत नाही, गेली की काय इमेज. रिसायकलर बिन, जाऊ दे, दुसरी कॉपी असणार. तर अशा प्रकारे एवढी ॲट्रिब्यूट बघितली. अजून एक ॲट्रिब्यूट आहे नो SRC नावाचं ॲट्रिब्यूट. हे काय करतं, जी काही तुमची इमेज असते तिचं लो रिझोल्युशन व्हर्जन देतं. फॉर एक्झाम्पल ह्याच्यातलं समजा ही इमेज असेल, NAAC.png. या इमेजचा मी पाथ देतो इथे आणि त्याच्या पुढे NAAC.png हे नाव दिले आणि रिफ्रेश करतो. इथे आता ही इमेज आलेली आहे. आता बघा मी इथे नो SRC टाकलेलं आहे, म्हणून जर इमेज मी झूम करायला गेलो इथे बघतो तर कशी जरा ब्लर दिसते ना. हे कसं दिसतंय बघा, ग्रेटेड बाय नॅक आणि जरा हे लो क्वालिटीवाले दिसतंय, लो रिझोल्युशन. आणि ते जर मी हे जर काढून टाकलं नो SRC आणि आता जर इमेज बघितली रिफ्रेश करून तर आता जरा चांगलं व्हर्जन आलेलं आहे. मग नो SRC ॲट्रिब्यूट काय करतं, नो SRC ॲट्रिब्यूट, दिस ॲट्रिब्यूट इंडिकेट्स लो रिझोल्युशन व्हर्जन ऑफ इमेज. इमेजचं लो रिझोल्युशन व्हर्जन डिस्प्ले करतं. मग अशा प्रकारे आपण हा इमेज टॅग बघितला. आता हा इमेज टॅग आहे, असंच सेम काय आहे, ऑडिओ आणि व्हिडिओ टॅग आहेत. मग तुम्ही जशी इमेज डिस्प्ले करता तशी ऑडिओ व्हिडिओसुद्धा डिस्प्ले करू शकता. मग त्या ऑडिओ व्हिडिओ टॅगचे सुद्धा ॲट्रिब्यूट आहे. त्या ऑडिओला किंवा व्हिडिओला असा पाथ द्यावा लागतो.
डिरेक्टरी असणार, त्याच्यानंतर त्या ऑडिओ किंवा व्हिडिओचं नाव .mp3 किंवा MP4 जे काही असेल ते एक्सटेन्शन, त्यानुसार ती व्हिडिओ दिसणार. त्या व्हिडिओला आपण बॉर्डर देऊ शकतो, त्याचप्रमाणे हे हाईट विड्थ देऊ शकतो. ऑटो प्लेचे आणि ऑप्शन असतात, असं काय भरपूर ऑप्शन असतात, ते आपण बघू शकतो. HTML व्हिडिओ टॅग इथे बघा, व्हिडिओ विड्थ इज इक्वल टू 320, हाईट इज इक्वल टू 240. त्याच्यावरती जर कंट्रोल्स दिसले पाहिजेत काय, पॉज करायचा वगैरे, तर त्याच्यासाठी पॉज आणि प्लेचा कंट्रोल्स, त्याच्यासाठी हे कंट्रोल्स ॲट्रिब्यूट दिलेला आहे. सोर्स SRC म्हणजे सोर्स, त्या व्हिडिओचं नाव डॉट त्याचं एक्सटेन्शन MP4, व्हिडिओचं नाव डॉट त्याचं एक्सटेन्शन, आणि इथे एक्सटेन्शन टाईप दिलेला आहे. आणि इथे ही अशी व्हिडिओ दिसते. इथे कंट्रोल्स दिसतात बघा, इथे प्ले केलं मी, आणि हे कंट्रोल्सवाला जर मी काढून टाकलं आणि हा कोड रन केला तर इथले कंट्रोल्स गेले. कळलं? पुन्हा मी इथे समजा इथे कंट्रोल्स आणले तर इथे हे कंट्रोल झाले. झालं. मग हा व्हिडिओ टॅग आणि व्हिडिओ आणि ऑडिओ हे तुम्ही काय करा, होमवर्क म्हणून करा. मी इमेज टॅगपर्यंत दाखवलं. मग व्हिडिओ आणि ऑडिओ टॅग असणार, त्यांना सुद्धा अशी काही ॲट्रिब्यूट्स असणार, SRC, हाईट, विड्थ, ते तुम्ही बघा. तो साधा ऑडिओ टॅग झाला. मग त्याचा सोर्स, मग अशी ऑडिओ प्ले होते, ऑडिओ/ऑडिओ, त्याच्यात त्यांनी काय दिलं आहे, सोर्स SRC इज इक्वल टू त्या फाईलचं नाव .mp3 जे काय असेल ते एक्सटेन्शन. मग ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत, याचा तुम्ही सेल्फ स्टडी करा. कळलं? याच्या आधारावरती त्याचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत, टॅग काय आहे तो बघा. त्याच्यानंतर आता आपण एक महत्त्वाचा टॅग बघणार, तो म्हणजे टेबल टॅग. हा वेबसाईट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॅग आहे. अत्यंत महत्त्वाचा टॅग आहे हा. कुठला टॅग? टेबल टॅग. आपल्याला जर टेबल दाखवायचं असेल, टॅब्युलर फॉर्ममध्ये एखादा डेटा दाखवायचा असेल, फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला असं काहीतरी एक टेबल दाखवायचं आहे. एक 2 3 4 5 6 7 8 आणि हे 2 रो आहेत, ते मला काय करायचे आहेत, समजा मर्ज करायचे आहेत. मर्ज केले हे, आणि हे सगळं अख्खं मर्ज करायचं आहे. इथे 8 लावला. सेंटर केलं. 1 2 3 4 5 6 7 आणि इथे समजा 8 आहे आणि इथे 9 आहे. मग इथे बघा, इथे 2 सेल मर्ज झालेले आहेत आणि इथे 3 सेल मर्ज झालेले आहेत. मग असं जर मला एक टेबल बनवायचं आहे तर मी ते HTML मधून कसं बनवू शकतो? मग त्याच्यासाठी इथे आला आहे तो म्हणजे टेबल टॅग. अत्यंत महत्त्वाचा टॅग आहे. ह्याच्यावरती पुढे सगळं तुमचं अवलंबून आहे. हा खूप महत्त्वाचा टॅग आहे वेबसाईट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने.
डेटाबेसमध्ये स्टोअर झाला रिझल्ट तुम्हाला टॅब्युलर फॉर्ममध्ये दाखवावा लागतो बऱ्याचदा. रिपोर्ट वगैरे असतात ते टॅब्युलर फॉर्ममध्ये दाखवावे लागतात. मग इथे हा टेबल टॅग घेतला, टेबल आणि स्लॅश टेबल, टेबल आणि स्लॅश टेबल. आता हा जो टेबल टॅग आहे याच्यामध्ये आपण बॉर्डर देऊ शकतो. कसं, बॉर्डर इज इक्वल टू 1, म्हणजे त्याला आपण काहीतरी बॉर्डर दिली. नाही तर बाय डिफॉल्ट बॉर्डर दिसत नाही, बॉर्डरलेस टेबल दिसतं, म्हणून बॉर्डर दिली. आता या टेबलमध्ये मला पहिला रो पाहिजे, हां 1 2 3 वाला. मग त्याच्यासाठी TR म्हणजे काय, टेबल रो, TR आणि स्लॅश TR करतो. हां, टेबलमधला पहिला रो ओपन झाला, पहिला रो क्लोज झाला. मग पहिल्या रोमध्ये किती आहेत, 3 सेल्स आहेत, 1 2 3. मग सेल्ससाठी TD नावाचा टॅग वापरतात. TD म्हणजे काय, टेबल डेटा. TR म्हणजे टेबल रो. पहिल्या TDमध्ये म्हणजे पहिल्या सेलमध्ये मी काय लिहिलं, 1 लिहिला, दुसऱ्या सेलमध्ये 2 लिहिले आणि तिसऱ्या सेलमध्ये मी 3 लिहिले. म्हणजे इथे रो सुरू झाला, इथे रो संपला आणि रो मधली पहिल्या सेलमध्ये 1 व्हॅल्यू, दुसऱ्या सेलमध्ये 2 व्हॅल्यू, तिसऱ्या सेलमध्ये 3 व्हॅल्यू. हां, एवढं करून मी आता हे पेज रन करतो. मग इथे बघा एक टेबल बनलं आहे, ज्याच्यात 1 2 3 हे व्हॅल्यू दिसत आहेत, कारण आपण एकच रो बनवला आहे आणि त्या एका रोमध्ये 3 व्हॅल्यू ॲड केलेले आहेत. कळलं. आता दुसरा रो बनवूया. दुसरा रो कसा बनवणार, सेमच, याच्या खाली जाणार TR आणि स्लॅश TR. म्हणजे काय, टेबल रो सुरू झाला आणि टेबल रो क्लोज झाला. आता या टेबल रोमध्ये मी पुन्हा काय करणार, 3 कॉलम ॲड करणार, TD स्लॅश TD. याच्यामध्ये टाकणार किती, 4, 5 आणि 6. आलं, 4 5 6. परंतु आपल्याला काय करायचं आहे, पुढची जी लाईन आहे त्याच्यात पहिली सेल एकच जागा व्यापते बघा 7, आणि इथे जो 8 आहे तो 2 सेलची जागा व्यापतो. 2 सेल इथे मर्ज केलेले आहेत हॉरिझॉन्टली. मग हे आपण कसं करणार, तर आधी आपण हे करूया 7चं. मग तो तिसरा रो, मग याच्या खाली काय करणार, TR स्लॅश TR. मग तिसऱ्या रोमध्ये पहिल्या सेलमध्ये किती आहेत, पहिल्या सेलमध्ये 7 आहेत. एवढं तर भागलं. मग एवढं करून मी रिफ्रेश करतो, एवढं झालं आहे. आता ह्या ज्या 2 सेल पुढच्या आहेत याच्यामध्ये मला 8 दाखवायचे आहेत. हां, याच्यामध्ये मला 8 दाखवायचे आहेत. जर मी समजा असं दाखवलं, याच्या पुढेच जर समजा मी लिहिलं TD स्लॅश TD, याच्यामध्ये मी समजा इथे लिहिले 8 आणि हे पेज रिफ्रेश केलं तर इथे 8 येत आहेत. पण या 8ने, या सेलने पुढच्या सेलची सुद्धा जागा व्यापली पाहिजे. म्हणजे हा जो कॉलम आहे 2 नंबरचा कॉलम, हा मला स्पॅन करायचा आहे. किती सेल त्याने स्पॅन केल्या पाहिजेत, किती कॉलम त्याने स्पॅन केले पाहिजेत, तर त्याने 2 कॉलम स्पॅन केले पाहिजेत. मग मी इथे काय लिहितो, ज्या TDमध्ये मी इथे TD टॅगमध्ये 8 घेतलेलं आहे, ज्या TD टॅगमध्ये मी 8 घेतलेलं आहे त्या टॅगला मी इथे ॲट्रिब्यूट देतो काय, कॉल स्पॅन. काय, कॉल स्पॅन. मग किती कॉलम मला स्पॅन करायचे आहेत, तर 2 कॉलम मला स्पॅन करायचे आहेत. आणि इथे मी आता रिफ्रेश मारतो, झालं. 8ने आता 2 सेलची व्हॅल्यू घेतली. सेम आता मी काय करणार, नवीन रो बनवणार. शेवटचा रो राहिला, शेवटचा रो काय आहे, तो 3 सेलची जागा घेतो. मग TR स्लॅश TR, मग 3 सेलची जागा घेतो, TD स्लॅश TD लिहिला, आतमध्ये नंबर काय आहे 9, मग इथे मी 9 घेतो. पण हा जो 9 आहे तो 3 सेलची जागा व्यापतो. मग मी इथे काय करणार, कॉल स्पॅन इज इक्वल टू 3 आणि हे रिफ्रेश करतो, झालं. आता हे जे सगळे नंबर्स आहेत त्यांना मला सेंटरला घ्यायचं आहे. इथे बघा कसे सेंटरला दिसत आहेत, तसे यांना जर मला सेंटरला घ्यायचे आहे तर मी काय करू शकतो, या TDला काय करू शकतो, अलाइन इज इक्वल टू सेंटर, असं मला प्रत्येक TDला टाकावं लागेल तर तो सेंटरला येणार. मी सध्या कोणाला टाकलं, 2ला टाकलं.
मग हा सेंटरला, पण आता ही कमी जागा असल्यामुळे दिसून येत नाही. आपण या 9ला टाकूया असं, अलाइन इज इक्वल टू सेंटर. रिफ्रेश केलं, आला सेंटरला. मग असं आपण प्रत्येक सेलला टाकत बसणार का? मग त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, डायरेक्ट इथे असं इंडिव्हिज्युअली अलाइन इज इक्वल टू सेंटर, अलाइन इज इक्वल टू सेंटर लिहिण्यापेक्षा जर आपण TR टॅगलाच जर आपण अलाइन इज इक्वल टू सेंटर लिहिलं, एखाद्या रोलाच जर आपण अलाइन इज इक्वल टू सेंटर लिहिलं, तर त्या रोमध्ये जेवढे काही इलेमेंट असतील ते सगळे आपोआप सेंटर अलाइन होणार. रोला जर आपण अलाइन इज इक्वल टू सेंटर लिहिले तर त्याच्या आतमध्ये जेवढे टेबल डेटा येतात, TD म्हणजे सेल्स येतात, ते सगळे सेंटर अलाइन होणार. कळलं? मग आता हे जे टेबल आहे त्याच्यात आपण कॉलम स्पॅन कसे करायचे ते बघितले. आणि जर आपल्याला रो स्पॅन करायचे असतील तर, जर आपल्याला रो स्पॅन करायचे असतील तर काय होणार? फॉर एक्झाम्पल 1, 4 आणि 7 हे जे 3 रोज आहेत त्यांचा मला एकच रो बनवायचा आहे. 1, 4 आणि 7 यांचा मला एकच रो बनवायचा आहे. आणि तो कुठे दिसला पाहिजे? सेंटरला दिसला पाहिजे. सेंटरला दिसला पाहिजे. अशा प्रकारचं जर मला टेबल पाहिजे तर काय करणार? इथे पहिलीच जी सेल आहे त्याने किती रो स्पॅन केलेले आहेत? 1, 2, 1, 2, 3, 3 रो स्पॅन केलेले आहेत. म्हणून मी काय करणार, ह्याच्यातला हा जो 1 आहे हा काय करणार, 4 आणि 7 हे ज्या ठिकाणी आहेत ते रो स्पॅन करणार. मग 4 आणि 7 आहेत ते जाणार. मग इथून मी 7 काढून टाकतो आणि 4ही काढून टाकतो. आणि इथे काय करणार, इथे जो TD1 आहे, हा जो 1 आहे तो जागा व्यापणार ना, 4 आणि 7ची जागा घेणार. मग इथे जो 1 आहे तिथे मी काय करतो, रो स्पॅन इज इक्वल टू 3. म्हणजेच काय, हा जो टेबल डेटा आहे ज्याच्यामध्ये व्हॅल्यू 1 आहे त्याने काय कर, तर 3 जणांची व्हॅल्यू घे. म्हणजे सॉरी, याने काय कर, 3 जणांची जागा व्याप. रो स्पॅन 3 म्हणजे काय, 3 रो आहेत ते स्पॅन कर, मर्ज कर. आणि इथे कॉल स्पॅन 3 म्हणजे काय, 3 कॉलम आहेत ते स्पॅन कर. कॉल स्पॅन कसं होतं, आडवं होतं हॉरिझॉन्टली, आणि रो स्पॅन कसं होतं, उभं होतं व्हर्टिकली. एवढं समजलं सगळ्यांना? रो स्पॅन, कॉल स्पॅन. कॉल स्पॅन इज इक्वल टू 3 म्हणजे काय, ती सेल त्याच्या पुढचे ती सेल स्वतःला पकडून असे 3 कॉलम स्पॅन करणार, मर्ज करणार. आणि रो स्पॅन म्हणजे काय, ती सेल स्वतःला पकडून असे 3 रो स्पॅन करणार. कॉल स्पॅन इज इक्वल टू 3 दिलं तर 3 रो स्पॅन करणार. सॉरी, कॉल स्पॅन इज इक्वल टू 3 दिलं तर 3 कॉलम स्पॅन करणार. रो स्पॅन इज इक्वल टू 3 दिलं तर 3 रो स्पॅन करणार. म्हणजे तिथे जो काही तुम्ही नंबर देणार त्या नंबरनुसार ते रो किंवा कॉलम स्पॅन करणार. हे कॉल स्पॅन, रो स्पॅन समजलं का? टेबल टॅग कोणाला समजला नाही? हो. हां, ठीक आहे. मग आता हे जे टेबल टॅग आहे त्याची आणखी काय ॲट्रिब्यूट आहेत? त्याचे एक अलाइन नावाचा ॲट्रिब्यूट आहे, जे जवळपास आपण बऱ्याचशा टॅग्सना आपण बघितलेलं आहे. अलाइन इज इक्वल टू, समजा मी इथे राईट केलं, रिफ्रेश करून बघितलं तर टेबल राईटला गेलं. अलाइन इज इक्वल टू सेंटर केलं तर टेबल कुठे येणार, सेंटरला येणार. त्याच्यानंतर हे जे सेल्स आहेत ते एकदम असे हे दिसत आहेत बघा, जवळजवळ जवळजवळ त्यांच्यामधली जी स्पेस आहे ती जर मला वाढवायची आहे तर त्याच्यासाठी सेल स्पेसिंग नावाची प्रॉपर्टी आहे, जी आपण, प्रॉपर्टी म्हणजेच ॲट्रिब्यूट आहे, जे आपण टेबल टॅगला देऊ शकतो. काय, सेल स्पेसिंग. मी आता इथे घेतो, इथे लिहितो सेल स्पेसिंग इज इक्वल टू, सेल स्पेसिंग किती देतो, 5 पिक्सेल देतो. आणि इथे आता रिफ्रेश करतो. मग आता बघा सेलची जाडी वाढली, सेल स्पेसिंग वाढलं म्हणजे 2 सेलमधलं अंतर वाढलं. सेल स्पेसिंग म्हणजे काय, 2 सेलमधलं अंतर. सेल स्पेसिंग 1 जर दिलं, मी रिफ्रेश केलं तर हे सेल स्पेसिंग 1 झालं.
सेल स्पेसिंग 0 केलं आणि रिफ्रेश मारलं तर हे सेल स्पेसिंग 0 झालं. आता आणखी एक प्रॉपर्टी असते सेल पॅडिंग नावाची. सेल पॅडिंग नावाची. हे सेल पॅडिंग काय करतं, हे जे आतमधला कंटेंट आहे प्रत्येक सेलमधला आणि त्या सेलची ही वॉल, सेल वॉल म्हणा किंवा याला भिंत म्हणा, मग तो कंटेंट आणि भिंत याच्यामधलं जो अंतर आहे, आतमधलं अंतर, ते म्हणजे काय, सेल पॅडिंग. आता रिफ्रेश केलं समजा हे, तर हे सेल पॅडिंग बघा वाढलं ना, यांच्यामधलं अंतर वाढलं 6 आणि त्याच्या साईडच्या भिंत जे मार्जिन साईडची ते वाढलं. सेल पॅडिंग मी समजा इथे 10 केलं तर ते अजून वाढलं अंतर. हे कळलं. सेल स्पेसिंग म्हणजे काय, ही जी मधली तुम्हाला ही जी काळी रेषा दिसते, काळी ज्या भिंती दिसत आहेत या, हा घराचा आराखडा आहे समजा वरून, मग या भिंतीची जाडी म्हणजे काय, सेल स्पेसिंग. हां, आणि हा रूममधला जो मेंबर आहे आतमध्ये राहणारा, त्याच्यापासून भिंतीपासूनची जी लांबी आहे त्याला काय म्हणतात, सेल पॅडिंग. हे ज्या काळ्या भिंती दिसत आहेत तुम्हाला, ह्या घराच्या भिंती आहेत समजा, वरून आपण बघतोय, यांची जेवढी जाडी आहे या जाडीला काय म्हणतात, सेल स्पेसिंग. हां, आणि सेल पॅडिंग म्हणजे काय, हे जे घरातले मेंबर आहेत समजा 5 आहे, मग 5 पासून ही भिंत किती अंतरावर आहे, हे अंतर म्हणजे काय, सेल पॅडिंग. मग सेल पॅडिंगमध्ये मी किती अंतर पाहिजे ते दिलं आणि सेल स्पेसिंगमध्ये किती अंतर पाहिजे ते दिलं. मग घराच्या भिंती आहेत ते अजून मला जाड बनवायचे आहेत, तर मी काय करणार, 0 पिक्सेल आहे त्या ठिकाणी समजा मी 2 पिक्सेल दिलं आणि हे पेज रिफ्रेश केलं तर इथे आता भिंती अजून जाड बनल्या 2 पिक्सेल. 5 पिक्सेल दिलं तर अजून या भिंती जाड बनणार. 2 सेलमधलं स्पेसिंग म्हणजे काय झालं, सेल स्पेसिंग. हे काय झालं, सेल स्पेसिंग. हां, हे अंतर. आणि सेल पॅडिंग म्हणजे काय, हे अंतर, हे सेल पॅडिंग. कळलं. 2 सेलमधलं अंतर म्हणजे सेल स्पेसिंग आणि सेलमधला कंटेंट आणि ती सेलची भिंत याच्यामधलं जे अंतर आहे ते काय झालं, सेल पॅडिंग. सेल स्पेसिंग आणि सेल पॅडिंग समजलं. सेल स्पेसिंग सेल पॅडिंग समजलं का. प्राची, नेहा, सायली, सबीना, त्याच्यानंतर आणखी आपण काय करू शकतो, तर आणखी एक ॲट्रिब्यूट ते म्हणजे टेबलचा बॅकग्राऊंड कलर, बीजी कलर. टेबलचा बॅकग्राऊंड कलर, बीजी कलर इज इक्वल टू, इथे तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही देऊ शकता किंवा तो हेक्साडेसिमल कोड देऊ शकता. हा टेबलचा बॅकग्राऊंड कलर. असाच सेम मी बीजी कलर या बॉडी टॅगला सुद्धा देऊ शकतो. बीजी कलर इज इक्वल टू ग्रे. मग बॉडी टॅगला, संपूर्ण या बॉडी टॅगला बीजी कलर आला. कळलं. बीजी कलर म्हणजे काय, बॅकग्राऊंड कलर. बीजी स्टँड्स फॉर बॅकग्राऊंड. आता हे जे समजा टेबल आहे, या टेबलला तुम्हाला वरती एक रो ॲड करायचा आहे आणि ते काय असणार, टेबल डेटा नाही असणार, तर काय असणार, टेबलचे हेडर्स असणार. हेडर म्हणजे काय, कॉलमच्या वरती जे आपण हेडर देतो ते. तसे जर हेडर असतील तर कसे करू शकता, तर इथे तुम्ही काय करणार, नवीन रो क्रिएट करणार वरती, TR आणि /TR. आणि याच्यात आता 3 काय टाकणार तुम्ही, असे TD टाकणार होतात ना, TD/TD, TD/TD, TD/TD. आणि इथे तुम्ही काहीतरी टेबलचे हेडर टाकणार, फॉर एक्झाम्पल A, B आणि C. हे जर तुम्ही इकडे बघितला तर इथे रो ॲड झालेला आहे ABC. पण जर या डीच्या ऐवजी, TDच्या ऐवजी समजा मी TH लिहिला,
TD म्हणजे काय, टेबल डेटा, टेबलमधला डेटा म्हणजे सेल. आणि TH म्हणजे काय, टेबल हेडर. तर ते कसे होणार, बोल्ड होणार. काय होणार, बोल्ड होणार. जे काय दिसतात ते टेबल हेडर प्रमाणे दिसतात. मग अशा प्रकारे आपण टेबल टॅग्स बघितला आणि त्याची काही ॲट्रिब्यूट्स बघितली. बीजी कलर बघितला, रो स्पॅन बघितला, कॉल स्पॅन बघितला, सेल स्पेसिंग बघितलं, सेल पॅडिंग बघितलं. असे हे वेगवेगळे टॅग बघितले. आता वाजले 8:53. मग 8:53 थोडीशी मिनटं आहेत. याच्यामध्ये आपण एक छोटासा टॅग बघूया. त्या टॅगचं नाव आहे मार्क्यू टॅग. काय आहे, मार्क्यू टॅग. मार्क्यू टॅग आहे हा तुम्हाला आवडेल बघा. ते तो जेव्हा तुम्ही रन करणार तेव्हा त्याचा आउटपुट बघल्यावर तुम्हाला आवडेल. तो practical 7.html. मार्क्यू टॅग, मार्क्यू आणि स्लॅश मार्क्यू. आता या मार्क्यू टॅगमध्ये मी समजा काहीतरी लिहिलं. इंडिया इज माय कंट्री हे लिहिलं आणि आता जर मी याचा आउटपुट बघितलं तर कसं दिसतंय बघा. इंडिया इज माय कंट्री हे नाव असं फिरताना दिसतंय. उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे. कसं होताना दिसतंय, स्क्रोल होताना दिसतंय उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे. जर मला याला उलटं करायचं असेल, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जर करायचं असेल तर मी काय करू शकतो, इथे मी डिरेक्शन देणार. मग ती डिरेक्शनसाठी जे ॲट्रिब्यूट आहे त्या ॲट्रिब्यूटचं नाव काय आहे, डिरेक्शनच आहे. जर मी समजा इथे असं लिहिलं, डिरेक्शन इज इक्वल टू राईट. डिरेक्शन करतात कोण, डायरेक्शन उच्चार करतात. जर आपण लेफ्ट व्हॅल्यू असाइन केली, सो डिरेक्शनची स्पेलिंग बघा. हां सी राहिला. हे काय झालं, लेफ्ट दिशेला हे जात आहे. आणि जर समजा इथे मी राईट दिलं तर हे राईट दिशेला जाणार. कळलं. त्यानंतर अजून आपण काय करू शकतो, हे आता जे होतंय ना जाताना दिसतंय त्याची आपण बिहेवियर चेंज करू शकतो. याचा स्क्रोलिंगचा टाईप आपण चेंज करू शकतो. कसा, तर त्याचा टॅग काय आहे, पुढचा टॅग बघूया आपण. इथे एंटर मारून घेऊया म्हणजे हे एकाखाली एक आपल्याला टॅग दिसतील. दुसरा टॅग घेतो बिहेवियर अल्टरनेट. पहिला आपण काय करूया, अल्टरनेट बघूया. जरा मोठं करूया, रिफ्रेश करतो. आता पाठी आलं हे अल्टरनेट. जर बिहेवियर इज इक्वल टू स्क्रोल लिहिलं तर काय होतं, हे जे टेक्स्ट आहे ते स्क्रोल होताना दिसतं लेफ्ट टू राईट. जर बिहेवियर इज इक्वल टू स्लाइड लिहिलं तर जे टेक्स्ट आहे ते स्लाइड होऊन थांबतं. बघा स्क्रोलमध्ये काय होतं, ते इथून उजव्या बाजूला जातं आणि पुन्हा डाव्या बाजूने येतं, पण स्लाइडमध्ये जाऊन ते थांबलं. बरोबर. जशा आपल्या खिडक्या असतात स्लाइड करायच्या, क्लोज करताना ओपन करताना आपण अशा सरकवतो पण त्या कुठेतरी जाऊन थांबतात ना. तसं जे थांबलं ना, सरकवलं आणि कुठेतरी बॉर्डरला जाऊन थांबलं, अडकलं. स्लाइडिंगच्या खिडक्या असतात तसं, म्हणून इथे स्लाइड म्हटलंय. जर तेच मी इथे काय केलं,
स्क्रोल केलं तर स्क्रोल ही व्हॅल्यू बिहेवियरची व्हॅल्यू डिफॉल्ट आहे, म्हणजे स्क्रोल होत राहणार. गेलं उजव्या बाजूला पुन्हा डाव्या बाजूने येणार. आणि तिसरं आहे ते म्हणजे अल्टरनेट. याच्यात काय होतं, लेफ्ट साईडकडून सुरुवात झाली, उजव्या बाजूला येणार, आपटणार आणि पुन्हा मागे येणार. हे काय झालं, अल्टरनेट. मग अशा प्रकारे हा मार्क्यू टॅग आहे. आता याच्यात आणखी काय ॲट्रिब्यूट्स आहेत, तर स्क्रोल अमाऊंट, स्पीडसाठी वापरतात हे. जर मी ते स्पीड 1 केला तर हे खूप स्लोली जाणार, असं हळूहळू चालतंय. 5 केलं तर स्पीड वाढला, 10 केलं तर अजून स्पीड वाढला, 50 केलं तर अजून स्पीड वाढला, आणि जर 500 केलं तर हे बघा अजून स्पीड वाढला. तर अशा प्रकारे हा स्क्रोल अमाऊंट नावाचा टॅग आहे. सध्या मार्क्यू टॅगसाठी तुम्ही ही 3 हे लक्षात ठेवा ॲट्रिब्यूट. डिरेक्शन, राईट जर लिहिलं तर काय होणार, लेफ्ट टू राईट जाणार. बिहेवियर, स्क्रोल, स्लाइड आणि अल्टरनेट, आणि स्क्रोल अमाऊंट, जी काही तुम्ही अमाऊंट तिथे देणार ती. स्क्रोल अमाऊंटने काय झालं होतं, आता त्याचा स्पीड कमी जास्त झाला होता. आता 9:06 झालेली आहेत, आपला टाईम संपलेला आहे. मग याच्यात अजून कोणाला काही डाऊट विचारायचा आहे का? कोणाला काही डाऊट समजलं नाही असं? सायली, सबीना, नेहा, पूजा, प्राची, काही डाऊट नसेल तर मीटिंग लिव्ह करू शकता. उद्यापासून आपण फॉर्म टॅग वगैरे बघणार, आणि फॉर्म टॅगमध्ये इनपुट, टेक्स्ट फील्ड वगैरे वगैरे, रेडिओ बटन, चेकबॉक्स, आणि ते झाल्यानंतर आपण CSS आणि जावास्क्रिप्टला सुरुवात करणार. काही डाऊट्स असेल तर विचारा, डाऊट नसेल तर मीटिंग लिव्ह करू शकता.